जगद्गुरु तुकाराम महाराज की अम्हा सापडले वर्म अम्हा सापडले वर्म हरिभक्तीचे सुगम त्याचे आळवावे नाम हृदयी धरोनिया प्रेम वाजवून टाळी सुखे नाचावे राऊळी निळामने संती दाविले हे कृपावंती त्याचे आळवावे नाम हृदयी धरोनिया प्रेम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामरणरंगधीरं राजीव नित्रम रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगल भवन अमंगलहारी द्रवसुद शरताजर बिहारी सिया राममय सब जग जानी करहो प्रणाम जोरी जुग पाणी जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझा या सूर थोडा कमी करा थोडस अम्हा सापडले वर्म हरिभक्तीचे सुगम त्याचे आळवावे नाम हृदयी धरोनिया प्रेम आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील थोर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचे एकनिष्ठ शिष्य पिंपळनेर निवासी संत श्रेष्ठ निळोबारा यांचा हा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा जगद्गुरु तुकोबारायांची भेट झाल्यानंतर जीवनामध्ये झालेला लाभ या अभंगातून निळोबारा यांनी व्यक्त केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला अत्यंत महत्त्वाचा असलेला हा गोड अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंग घेतल्यानंतर टाळकऱ्यांची शोधाशोध सुरू झाली. पूर्वीच्या काळामध्ये माणसं पेन आणि कागद शोधायची. आता अभंग घेतल्यानंतर मोबाईलची बटणं दाबायला सुरुवात केली
पण मला वाटते कोणालाच अभंग सापडला नाही, कारण बरेच लोक अभंग तुकोबारायांच्या गाठी शोधित होते. हा निळोबारायांचा अभंग असून अभंगामध्ये निळोबारायांनी संत कृपेने झालेला लाभ शब्दामध्ये बांधून आपल्या समोर व्यक्त केलेला आहे. या अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी 2 शब्दात परिहार देतो. आज या ठिकाणी आल्यानंतर मला खूप समाधान वाटलं. पत्रक मी पाहिलं नव्हतं खरं तर. विकास भाऊंनी तारीख घेतली. तारीख घेतल्यानंतर जिथं कीर्तन असेल ती जागा निश्चितच, आता अशी माणसं ज्या ठिकाणी जिथं वाजवायला आहेत तिथं सप्ता काही साधा नसेल असा विचार करून बरं का ही तारीख स्वीकारली. आणि पत्रक आता हातामध्ये आल्यानंतर मला कळालं की 151 वर्ष सप्ताह झाली. म्हणजे हा भारत पारतंत्र्यामध्ये असताना देखील ही माणसं त्या पारतंत्र्यामध्ये देखील स्वतंत्र राहून आणि अत्यंत म्हणजे एक जगत कल्याणाचं कार्य मंडळी करीत होते. ज्यांनी हा सप्ताह सुरू केला असेल त्यांची नावं त्या पत्रकामध्ये आहेत. अशी सगळी अधिकार संपन्न मंडळी, त्यांचे आपल्यावरती खरे उपकार आहेत. वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार, होतील उपकार अगणित. ज्यांनी हा मार्ग दाखवला ती मंडळी खरी उपकारी आहेत. आणि ज्यांनी हा मार्ग सुरू ठेवला आणि आज हा उत्सव अतिशय दर्जेदारपणे ज्यांनी आज आपल्या समोर टिकून ठेवलेलं आहे, आज करतात ही मंडळी, त्यांना देखील माझ्याकडून मी शतशः धन्यवाद देतो. मगाशी आल्यानंतर इथं मंडपामध्ये आल्यानंतर आमच्या मुलांनी मला सांगितलं, बाबा आपल्याकडची मंडप भारी असतात म्हटलं, आपल्याकडचं डेकोरेशन भारी असतं, पण इकडचे गुणीजन भारी असतात. बरं का? तुम्ही मंडपाला किती शोभा केली, की डेकोरेशन कसं केलंय, मंडपामध्ये लाइटिंग किती मोठी केली. याच्यापेक्षा सप्ताहाचा मोठेपणा हा त्या सप्ताहामध्ये असलेल्या गुणीजनांच्या म्हणजे त्यांची जी दर्जेदारपणा त्यांचा जो त्याच्यावरून सिद्ध होतो. माझ्या या वारकरी संप्रदायातील रत्न, अनमोल असे असलेले रत्न आज या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचं गायन ऐकण्यासाठी माझ्या वारकरी संप्रदायातली सगळी साधक मुमुक्ष मंडळी अत्यंत म्हणजे आसूसलेले असतात. जसा पावसाचा थेंब पडावा आणि सातक त्या पावसाच्या थेंबाची वाट बघावी, तसं गुरुजी कुठल्या सप्ताहामध्ये आहेत, रोहिदास महाराज कुठल्या सप्ताहामध्ये आहेत, तिथं आम्हाला आवर्जून जायचं ऐकण्यासाठी. आणि अशी मंडळी आज तुमच्या गावामध्ये कीर्तनाला साथीसाठी आहेत. चिंतामणी महाराज आहेत, अशी ही सर्व मंडळी. आणि माझ्या कीर्तनामध्ये खूप क्वचित योग येतो त्यांचा, असे आमचे चंदू भाऊ पांचाळ. बरं का? आळंदीत कीर्तन वाजवलं, लासलगावला कीर्तन वाजवलं, आणि त्याच्यानंतर आता पुन्हा आपल्या गावात त्यांचा योग आला. आणि विशेष म्हणजे ज्यांची कला ही कला नसून ते म्हटली मी ईश्वराची पूजा करतो. माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात, तया सर्वात मका ईश्वरा स्वकर्म कुसवाचे विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. तुम्ही कला म्हणून जगाच्या समोर सादर करू नका, तर ती कला म्हणजे ईश्वराची पूजा म्हणून सादर करा. त्याचा सुगंध सर्वत्र दरवळेल. आणि म्हणून ज्यांच्या पकवाजाचा सुगंध केवळ तुमच्या नाशिक जिल्ह्यापुरता मर्यादित नसून उभ्या महाराष्ट्रामध्ये दरवळलेला आहे, अशा आपल्या जिल्ह्यातील रत्न आमचे विकास भाऊ या ठिकाणी आज वाजवण्यासाठी आहे. साऊंड सिस्टम ही खूप चांगली आहे. मला वाटते सुनील भाऊंची साऊंड सिस्टम आहे. मंडप ही चांगला आहे. समोर बसलेली मंडळी तर अत्यंत उच्च स्तरावरची आहे. माझ्या माता भगिनी सुद्धा अत्यंत प्रसन्न चेहऱ्याने कीर्तन श्रवण करण्यासाठी बसलेले आहेत. सगळी देवासारखी माणसं कीर्तनामध्ये बसलेली आहेत. म्हणून देवाशिवाय मी दुसरं काही सांगणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आज मी सर्वांना धन्यता देतो आणि अधिक वेळ न खर्च करता सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये प्रवेश करतो. विठ्ठल 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 हो. अभंग संत श्रेष्ठ श्री निळोबारायांचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये सर्वात शेवटचे संत म्हणजे निळोबाराय. भागवत धर्म संप्रदायाच्या कलशस्थानी तुकोबाराय आणि त्या कलशावर पताका लावण्याचं काम निळोबारायांनी केलं.
माणसाच्या जीवनामध्ये शाश्वत सुख, आत्मसुख देणारी 5 साधनं आहेत. ज्या साधनाने माणूस आपल्या जीवनामध्ये शाश्वत सुख मिळू शकतो अशी 5 साधनं आहेत. त्याच्यापैकी पहिलं साधन आहे ज्ञान, दुसरं साधन आहे भक्ती, तिसरं आहे शांती, चौथं आहे वैराग्य आणि 5वं आहे निष्ठा. ही 5 साधनं मानवी जीवनामध्ये चिरंतन शाश्वत सुख देणारे आहेत. ज्ञान, ज्ञानाशिवाय माणसाला यत्किंचित देखील किंमत नाही. एका सुभाषितकाराचं म्हणणं असं आहे की तेषाम ना विद्या ना तपो ना दानम ज्ञानम ना शीलम ना गुणो ना धर्म ते मर्त्य लोके भूमिभार भूता मनुष्य रूपे न मृगशरंती. ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान नाही त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाही. ज्ञानाला अत्यंत किंमत आहे. जगामध्ये माणसाची किंमत जी ठरते ती ज्ञानावरून ठरते, आकारावरून ठरत नाही, हे लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, जीवनामध्ये भक्ती पाहिजे. भक्तीला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. तिसरी गोष्ट शांती पाहिजे, चौथी गोष्ट वैराग्य पाहिजे आणि 5वी पाहिजे ती म्हणजे निष्ठा. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये आत्मसुख देणारी ही 5 साधनं या महाराष्ट्रात जन्माला आली संतांच्या रूपाने. त्याच्यापैकी ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानाची आकृती. कुणी विचारलं की ज्ञान कसं असतं, कुणी विचारलं ज्ञान कसं असतं, सांगायचं ज्ञानोबारायांसारखं ज्ञान असतं. कुणी बघितलंय का चालतं बोलतं ज्ञान, म्हणायचं हो बोल आम्ही बघितलं नाही, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणजे हे चालतं बोलतं ज्ञानच होतं. जे चालते ज्ञानाचे बिंब, जयाचे अवयव सुखाचे कोंब. माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाने धारण केलेली आकृती. संजीवन ज्ञान कसं असेल, माझ्या ज्ञानोबारायांसारखं. संजीवन भक्ती म्हणजे नामदेव महाराज. शांतीची आकृती शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज. वैराग्याचं शरीर जगद्गुरु तुकोबाराय आणि निष्ठेचा पुतळा म्हणजे पिंपळनेर निवासी श्री निळोबाराय. आता ऐका बरं का, या 5 संतांकडे फक्त हे एक साधन होतं असं कोणी समजू नये. मी क्षमा मागून बोलतो थोडीशी. एकनाथ महाराजांच्या ठिकाणी फक्त शांती होती म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा अभाव होता, भक्तीचा अभाव होता असं कोणी म्हणू नये. पण विशेषत्वाने शांती त्यांच्या ठिकाणी पाहायला मिळते. उलट ज्ञानोबाराय म्हणतात 9व्या अध्यायामध्ये, शांती कुठेही पाहायला मिळत नाही. जिथं ज्ञान नावाचा वृक्ष आहे त्या ज्ञान नावाच्या वृक्षाला शांती नावाची फळं लागतात. जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवणी झाले आणि शांतीशी आले पालवू नव्हे, म्हणून ज्ञानरूपी वृक्षाला शांतीची फळं लागतात. या सगळ्या संतांकडे बाकीची साधनं सुद्धा होती, पण ही 5 संत म्हणजे ही 5 साधनं. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञान, नामदेव महाराज म्हणजे भक्ती, एकनाथ महाराज म्हणजे शांती, जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे वैराग्य आणि निळोबाराय म्हणजे प्रत्यक्ष निष्ठा. तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. वारकरी संप्रदाय श्रीमंत संप्रदाय जगाच्या पाठीवरती असा मी जगाला छाती ठोकून सांगतो. त्याचं कारण आहे, वारकरी संप्रदायातील संतांचं जे भांडवल आहे, जे वाङ्मय आहे, त्याला अभंग असं म्हणतात. आणि म्हणून त्याची तुलना जगामध्ये कुठल्याही ऐश्वर्यासोबत होऊ शकत नाही. हे लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, ज्ञानोबारायांच्या ओव्या, नामदेव तुकोबारायांच्या अभंग, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांची भारुड आणि निळोबारायाच्या गवळणी, ज्यांचा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे, ते निळोबारायांच्या गवळणी अत्यंत प्रसिद्ध आहेत. नेमकं काय होतं, काल्याचं कीर्तन म्हटलं की आपल्या ठरलेल्या गवळणी, कोणी एक भुलली नारी दुडीवर दुडी गवळणी साती निघाल्या. पण कधीतरी निळोबारायांच्या गवळणी सुद्धा लोकांना ऐकवा. अत्यंत गोड आहेत, चिंतनी आहेत. असा निळोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये निळोबारायांनी संत कृपेने मिळालेला प्रसाद शब्दामध्ये बांधून आपल्यासमोर ठेवलेला आहे. संत कुठं जन्माला आले, कुठल्या गावात जन्माला आले, कुठल्या जातीत जन्माला आले, याच्यातून त्यांचा मोठेपणा सिद्ध होत नाही. तर संतांचा मोठेपणा हा त्यांच्या कार्याने सिद्ध होतो. पण तरी देखील मात्र थोडासा चरित्राला आपण स्पर्श करू. संतांचं चरित्र हे ऐकावं, संतांचं चरित्र हे वाणावं. त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबाराय म्हणतात, हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेच सदा. संतांचं चरित्र हे ऐकावं, संतांचं चरित्र हे वर्णन करावं. निळोबारायांचा जन्म
अहमदनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या पिंपळनेर गावामध्ये ब्राह्मण वर्णामध्ये त्यांचा जन्म झाला. जातीने ब्राह्मण. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये साधक दशा निळोबारायांमध्ये होती. एक दिवशी एका महापुरुषाच्या कीर्तनामध्ये श्रवण केलं की मानवी जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल तर त्याच्यासाठी गुरुची गरज आहे. जीवनातील समूळ अंधकाराची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ फक्त गुरुमध्ये. गुरुविना अनुभव कैचा अनुभव कैसा कळे. भावे विन देव न कळे भावे विना देव न कळे. भावे विना देव न कळे निसंदेह. भावे विना देव न कळे निसंदेह. गुरु बिने अनुभव कैसा कळे. अनुभव कैसा कळे. मनुष्य जीवनामध्ये खऱ्या अर्थाने अनुभव येण्यासाठी श्री गुरुची अत्यंत गरज. गुरु बिना कोण बतावे बाण. 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 बड़ा बिकट यमघाट. बड़ा बिकट यमघाट. गुरु बिना कौन बतावे बात. गुरु बिना कौन बतावे बात. बड़ा बिकट यमघाट. सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी. अनादी काळाचा संसार दुःख टाळण्याची क्षमता संसारामध्ये कोणामध्येच नाही. आणि म्हणून बाकीच्या माणसांचं वर्णन करताना माऊली श्री ज्ञानोबाराय कसं करतात बघा. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी. इष्टमित्र स्वजन सखे हेत सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचनी. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. धर्म जागो सदैवाचा जो बापर उपकारी. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. ही सगळी प्रमाणं निळोबारायांनी कीर्तनामध्ये श्रवण केली. वास्तविक निळोबाराय हे कुलकर्ण्याचं खातं होतं त्यांच्याकडं. कुलकर्णी म्हणजे तलाठी. तलाठी तलाठी. त्या दिवशी बोलता बोलता एक माणूस माझ्या गाडीत बसला होता, बोलून गेला. ब्रह्मदेवामध्ये ती ताकद नाही, ती तलाठ्यामध्ये ताकद आहे म्हटलं. म्हटलं कसं काय तू बोलला असं. तो म्हटला जे नाही माणसाच्या ललाठी ते करून दाखवतो तलाठी म्हटला. जे सटवीने नाही दिलं ते करण्याची ताकद ज्याच्यामध्ये त्याला तलाठी म्हणतात. बर. निळोबारायाकडे कुलकर्ण्याचं खातं होतं. पण साधक दशा त्यांची अत्यंत तीव्र होती. कीर्तनामध्ये असा विषय ऐकला आणि त्यांच्या ठिकाणचं मुमुक्षत्व जागृत झालं आणखी. आणि ते विचार करू लागले की आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा केवळ फक्त जीवन जगत असू, विषय भोगीत असू तर काय त्या जगण्याला अर्थ आहे. म्हणून कुणीतरी श्रीगुरु जीवनामध्ये मिळावा. पण पुन्हा त्याने अधिकारी पुरुषांकडून श्रवण केलं की कोणालाही गुरु करू नये. गुरु ही पदवी, गुरु हे विशेषण व्यक्तीचं नसून गुरुजवळ असलेल्या त्या बोधाचं ते विशेषण आहे. ऐकतात तुम्ही सगळे लोक. गुरु ही माणसाची पदवी नसून, माणसाचं विशेषण नसून, हे त्याच्याजवळ असलेल्या त्या बोधाचं ते विशेषण आहे. जर गुरु म्हणून घेत असेल ते ज्ञान, तो बोध, शिष्याचं दुःख हरण करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नसेल
तर तुकोबाराय म्हणतात विठोबाची आन नरका जाती विठोबाची आण नरका जाती विठोबाची आण नरका जाती विठोबाची आण तुका म्हणे आईचे गुरु शिष्य पण विठोबाची आण नरका जाती विठोबाची आण तुका म्हणे गुरु शिष्य पण विठोबाची आण नरका जाती विठोबाची आण. अधिकार नसताना गुरुपणा मिरवित असेल, फक्त शिष्याची सेवा घेत असेल आणि लायकी नसलेल्या गुरुचा मी शिष्य असं जगामध्ये मिरवित असेल तर तुकोबाराय म्हणतात विठोबाच्या नरका जाती. म्हणून ज्याच्याकडून अनुग्रह घ्यावा तो ज्ञानी असावा, तो श्रोत्रिय असावा, तो ब्रह्मनिष्ठ असावा, तो शांत असावा आणि तो दयाळू असावा. ही 5 लक्षणं गुरुच्या अंगी असावी. पण निळोबाराय म्हटले आता अशा लक्षणाने असलेले गुरु मला मिळतील कुठं. आणि त्याने ऐकलं की या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये देहूला काही वर्षापूर्वी एक संत होऊन गेले जगद्गुरु तुकोबाराय. लक्ष देऊन ऐका बरं का. आता एक गोष्ट, निळोबारायांचा जन्म हा तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतरचा आहे. म्हणजे तुकोबारायांचे पुत्र नारायण महाराज आणि निळोबारायांचं वय सारखं आहे. या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये देहूला असे संत होऊन गेले तुकोबाराय का ते ज्ञानाने परिपूर्ण होते, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, शांत आणि दयाळू होते. पण त्यांचं ते तर वैकुंठाला गेले. मग आता त्यांच्यासारखे गुरु मला मिळतील कुठं. मग आपण असं केलं तर, जर आपण तुकोबारायांचा धावा केला आणि त्यांना जर प्रार्थना केली की तुम्ही या आणि मला अनुग्रह द्या, तर ते देऊ शकतात. कारण ते येण्यामध्ये स्वतंत्र आहेत, ते जाण्यामध्ये स्वतंत्र आहेत. ते येऊ शकतात, मला अनुग्रह देऊ शकतात. म्हणून निळोबारायांनी उपोषण सुरू केलं आणि उपोषण सुरू केल्यानंतर तुकाराम 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 असा जप सुरू केला. अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, एक वस्त्र फक्त अंगावरती आहे. आणि असं अखंड असं अनुष्ठान मांडलं तुकाराम तुकाराम. 1 महिना झाला तरी सुद्धा उपोषण थांबत नाही. बऱ्याचशा ठिकाणी सध्या उपोषण चाललं आहे, पण उपोषणाचा तो अपमान आहे खऱ्या ठिकाणी. बऱ्याचशा ठिकाणी हा उठला का तो, तो उठला का तो, तो उठला का तो. आणि आता त्याला नाव दिलं साखळी उपोषण म्हणून. काय त्याला अर्थ आहे? कुठल्या पण गोष्टीचा अतिरेक झाला का त्याची किंमत कमी होते. उपोषणांच्या किमती संपून टाकल्या आहेत पार अशा. निळोबारायांनी उपोषण केलं, महिना झाला, 40 दिवस लोटले. शेवटी 41व्या दिवशी भगवान येऊन निळोबारायांना सांगतात, महाराज अहो डोळे उघडा. निळोबारायांनी विचारलं, आपण कोण? मी परमात्मा. गतिर्भ्रता प्रभू साक्षी निवास शरणम सृहत प्रभो प्रलयस्थानम निधानम बीजम अव्ययम मय्याध्यक्षण प्रकृती सुयते सचराचरम हेतू नानेन कोणते जगद्वी परिवर्तते. तो मी परमात्मा. बरं देवा तू इथं का आला? भगवान म्हटले मी तुमच्यासाठी आलो. निळोबाराय म्हणतात, पण मी तुकाराम महाराजांचा धावा करतो, मग तुला इथे येण्याचं कारण काय? तुझ लागी बोलविले कोणी, तुझ लागी बोलविले कोणी,
येते तुझ्या लागी बोलाविले कोणी रात्रीच्या वाचोणी देवाला सांगतात इथं तुला कुणी बोलवलंय, मी तुझा धावा करतो. भगवान म्हटले ज्यांनी ज्यांनी माझा धावा केला मी त्यांच्यासाठी आलो होतो. मलाही वाटलं की तुमच्यासाठी जावं. अरे पण मी तुकाराम महाराजांचा धावा करतो. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा तुकयाचा धावा करीत सो तुकयाचा धावा करीत सो असेल ते तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे ज्या उपोषणासाठी वैकुंठात राहणारा परमात्मा योग्यांच्या ध्यानामध्ये जो येत नाही असं स्वतः म्हणतो. योगी याच्या ध्यानी ध्याता नातुडशी तो मी वैकुंठींसे एक वेळ भानुबिमय न दिसे योगी याचे निमानसे उमरडोनी जाय. ज्या उपोषणासाठी भगवान येतात ते उपोषण कसं असेल याचा विचार तुम्ही करू शकता. इथं निळवाराय म्हणतात देवाला नोळखोची देवा. आमचे कीर्तनकार म्हटले ते रागाने बोलले देवाला. रागाने नाही बोलले ते रागाने बोलले देवाला. मी त्याला म्हटलं तू परत बोलशील तर मी तुला रागाने बोलणार. आता रागाने नाही बोलले. त्यांनी सांगितलं तुझी खरी ओळख तुझा खरा परिचय मला तुकाराम महाराज भेटल्यानंतर होणार आहे. नोळखोची देवा तुझं परोक्ष ज्ञान मला आहे पण तू कसा आहेस तुझं खरं स्वरूप कसं आहे ते मला अजून माहीत नाही ना. आणि तुझं खरं स्वरूप मला कळावं असं वाटतं म्हणून तुकाराम महाराजांना पाठवून दे. नोळखोची देवा असा त्याचा अर्थ आहे. शेवटी भगवान गेले. तुकोबाराय वैकुंठाहून पुन्हा मृत्यूलोकात आले. काही म्हणतात स्वप्नात आले, काही म्हणतात प्रत्यक्षात आले. कसे का होईना पण आले. प्रत्यक्षात तुकोबारायांना समोर पाहिल्यानंतर मग निळोबारायांनी तुकोबारायांची स्तुती केली. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. येऊन या कृपावंते येऊन या कृपावंते येऊन या कृपावंते येऊन या कृपावंते येऊन या कृपा येऊन या कृपावंते येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथी तुकया स्वामी सद्गुरुनाथी भक्त ठेविला मस्तकी भक्त ठेविला मस्तकी. प्रसाद
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति प्रसाद मुनि केले सुखिया हाथ देविला जसा प्रसंग तशी चाल आला का ना अंगावर काढ. गायकाची खासियत असते, गाता सगळेच लोक, पण अभंगातल्या शब्दानुसार त्याला जर चाल असेल ना तर ती चाल ते शब्द लोकांच्या हृदयावरती कायमस्वरूपी राज्य करतात. लक्षात ठेवा. एकदा अभंग घेतला मी कीर्तनासाठी, ताटीचा अभंग घेतला, ताटीचा अभंग. आणि ताटीचा अभंग घेतल्यानंतर शेवटी त्या एका गायकाने इतका किंचाळून त्यांनी वरती ते म्हटलं बरं का, इतका किंचाळला गायक, मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मी त्याला म्हटलं माऊली ताटी लावतील इतक्या जोरात बोलू नको बरं का, त्यांनी उघडावी इतक्या करून रागात का, असा आवाज त्याने ऐकला तर ते लावून घेतील आणखी ताटी. त्यांनी ताटी उघडली पाहिजे याच्याकरता तू जरा थोडंसं करून स्वरात गा, शब्द लक्षात घ्यायचे आणि मग त्याला चाल बांधायची. प्रसाद देवनी केले सुखी, प्रसाद देवनी केले सुखी. हो, तुकोबारायांच्या मस्तकावर हात ठेवला, तुकोबारायांना अनुग्रह दिला. तुकोबारायांकडे बघून तुकोबारायांची त्यांनी मनपूर्वक स्तुती केली. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारिली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मप्रकाशी, जळी रक्षिले निर्जीव कागदाशी. आणि मग हा सगळा घडलेला वृत्तांत निळवाऱ्या लोकांना सांगू लागले. मी माझ्या जीवनामध्ये जो संकल्प केला तो संकल्प परमेश्वराच्या कृपेने माझा पूर्ण झाला, पूर्ण केला मनोरथ. तुकोबारायांनी मला स्वप्नात अनुग्रह दिला, माझ्यावरती कृपा केली, हे लोकांना सांगू लागले. गंमत कशी बघा, एका ब्राह्मण कुळामध्ये जन्मालेला माणूस बरं का, एका कुणबी समाजात जन्मालेल्या संतांचा अनुग्रह घेतो, म्हणजे माणसाचा अधिकार असतो, त्या अधिकारावरून त्या माणसाला गुरु करण्याचा आत्तापर्यंत निर्णय घेतलेला आहे थोरा मोठ्यांनी. काही लोक म्हणतात गुरुसुद्धा आपल्या जातीचा असावा. कधी कधी कीव येते लोकांच्या स्वभावाची. ब्राह्मणांनी ब्राह्मणच गुरु करायचा, क्षत्रियांनी क्षत्रिय गुरु करायचा, काय करावं आता. आणि आता वारकरी संप्रदायात पण जातीवाद जबरदस्त घुसलेला आहे सध्या. गाडीतून खाली उतरल्यानंतर मला एकाने विचारलं, म्हटलं तुम्ही चहा घेणार का कॉफी घेणार. म्हटलं काय घ्यायचं ते नंतर घेऊ, पहिल्यांदा मला घेऊन चला तुमच्या तिकडं वाड्यावरती. कुठं घेऊन जाल तिथं घेऊन गेला, बसवलं आणि बसल्या त्यांनी माझ्या बाजूला बसला आणि तिथं मला पहिला प्रश्न विचारला, तुमची जात कुठली आहे, काय करावं आता. हो, जात कुठली आहे म्हटलं तुमची. म्हटलं काव नाही, म्हटलं आपल्याला कळलेली बरी म्हटलं आम्हाला. मी म्हटलं तुम्हाला मी कीर्तनात उत्तर देईन या गोष्टीचं. मी त्या माणसाला कीर्तनामध्ये प्रामाणिकपणे चंदभाऊ उत्तर दिलं. एक तुम्ही ढाब्यावर चहा पिताना त्या ढाब्याच्या मालकाची जात विचारित नाही, मग कीर्तनकाराची जात तुम्ही कशाला विचारता. तुम्ही जर हॉटेलवर गेले तर विचारता की हॉटेलवाला तुझी जात कुठली आहे म्हणून. तुम्ही दुकानावर सामान घेताना विचारित नाही तुझी जात कुठली आहे म्हणून. तुम्ही त्या सामानाशी संबंध ठेवता. आम्हाशी तो लाग्या वाण्या घरी गुळ, त्याचे यातीकुळ पुसू नये तुकोबाराय म्हणतात. तसं कीर्तनाशी संबंध ठेवायचा, जात कुठली का असेना. जातीचं काय घेणं देणं पडलेलं आहे. दाराशालीला पोस्टमन त्याच्या कपड्याशी काय संबंध आहे, त्याच्या गावाशी काय संबंध आहे, आपल्या चिठ्ठीशी संबंध आहे. तसं संबंध आपल्या बोधाशी ठेवायचा, जातीशी ठेवायचा नाही.
मी कधी कधी प्रेमाने एक शब्द बोलतो, कदाचित लोकांना त्याचा राग येत असेल. संतांना आम्ही आमच्या जातीमध्ये बांधावी इतकी आपली लायकी नाही हो. श्रीगुरूला आपल्या जातीमध्ये आपण बांधावी इतकी आपली लायकी नाही. तुम्ही संतांना आपल्या जातीमध्ये बांधण्यापेक्षा तुम्ही जाऊन त्यांच्या जातीत बसा ना, त्यांना आनंद होईल. माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. ते वाट बघतात की माझ्या जातीचे मला कधी भेटतील म्हणून. तुम्ही त्यांना तुमच्या जातीमध्ये बसवत आहे. इथं बघा, ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलेली निळोबार आहे, पण बर्वे झाले कुणबी केलो अशा म्हणणाऱ्या तुकोबारायांचा अनुग्रह घेतात. आश्चर्याची गोष्ट की नाही. संबंध बोधाशी आहे. आणि जेव्हा निळोबारा हा सगळा वृत्तांत लोकांना सांगतात, लोकांना सांगितल्यानंतर लोकांना त्याचं नवल वाटलं. एकाने प्रतिप्रश्न विचारला, ही घटना खरी आहे? निळोबाराय म्हटले, खरी आहे. माझे काहीतरी संचित होते, काहीतरी पुण्याई होती, आणि त्या संचिताचं फळ माझ्या पदरामध्ये पडलं. मला तुकोबारायने अनुग्रह दिला. मागे संचित होते गाठी, तेने भेटी झाली संतांची. माझे काहीतरी पूर्वपुण्य होते, ते पूर्वपुण्य माझे फळाला आले आणि तुकोबारायांची भेट झाली. बरं, म्हणजे निळोबारायांनी या ठिकाणी त्या अभंगातून असं सांगितले गुरुजी की खरे संत भेटण्यासाठी पूर्वजन्मीचे संचित असावे लागतात. 3 गोष्टी जगामध्ये दुर्लभ सांगितलेल्या आहेत. दुर्लभम त्रयमेवे तत् देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रय. हा 3 गोष्टी जगामध्ये दुर्लभ सांगितलेल्या आहेत. 1, माणसाचा जन्म मिळणं. 2, माणसाचा जन्म जरी मिळाला तरी त्याच्यामध्ये मोक्षाची इच्छा निर्माण होणं. आणि 3, जरी आपल्यामध्ये मोक्षाची इच्छा निर्माण झाली तर ज्या ज्ञानाने मोक्ष मिळतो असे ज्ञान देणारे संत भेटणं सुद्धा खूप अवघड आहे. आता जरा क्रमाक्रमाने सांगतो तुम्हाला. एका मुलाने मला प्रश्न विचारला, म्हटलं महाराज, माणसाचा जन्म दुर्लभ आहे असं तुम्ही जर म्हणता, तर झपाट्याने आता आपल्या भारताची लोकसंख्या जर 100 कोटीच्या वर गेली, म्हणजे आता 130 कोटी जर लोकसंख्या पोचलेली आहे, मग माणसाचा जन्म दुर्लभ कसा काय म्हणता येईल? रोज एवढी माणसं जन्माला येतात आणि तरी तुम्ही म्हणता माणसाचा जन्म दुर्लभ आहे. आता त्याचं उत्तर ऐका जरा. माणसाचा जन्म दुर्लभ आहे असं म्हटल्यामुळे लोक म्हणतात इतकी लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली, तुम्ही म्हणता माणसाचा जन्म दुर्लभ आहे. त्याचं उत्तर एक आहे, माणसाचा जन्म मिळणं सुलभ आहे, पण माणसाच्या जन्माला येऊन मी माणूस आहे अशा प्रकारची जाणीव असणं हे दुर्लभ आहे. मी माणूस आहे अशी किती माणसांना जाणीव आहे? माणसं विसरलेली आहेत मी माणूस आहे म्हणून. म्हणून मनुष्यत्व दुर्लभ आहे, मोक्षाची इच्छा निर्माण होणं दुर्लभ, आणि 3, संतांची भेट होणं दुर्लभ आहे. मला संत म्हणा, माझ्या पाया पडा, माझा फोटो घरात लावा, ती तुम्हाला रोज भेटतील तुम्हाला. पण ज्यांचं वर्णन करतात ज्ञानोबारांनी केले वर्णन 9व्या अध्यायामध्ये, 6व्या अध्यायामध्ये काय वर्णन करतात ज्ञानोबाराय? जयाचे नाव तीर्थराव, दर्शनी प्रशस्तीसी ठाव. जयाचे निसंगी ब्रह्मभाव भ्रांताशी, विपाय जरी आठवला चित्ता तरी ते आपुली योग्यता. ज्यांचं नुसतं स्मरण केलं तरी सुद्धा पुण्य मिळतं, असे संत भेटणं खूप दुर्लभ आहे, अवघड आहे. आणि हे संत भेटण्यासाठी निळोबारायांचं म्हणणं आहे की त्यासाठी संचिताची गरज आहे. काय, कशाची गरज आहे? संचिताची गरज आहे. संत भेटत नाही असं नाही, भेटतात संत. जरी तो श्लोक असला की साधूची भेटवणं अवघड आहे. शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे, साधो नाही सर्वत्र चंदनम ना बने बने. असा जरी श्लोक असेल तरी साधू भेटत नाही असं कुणी समजू नका. साधूची भेट होते, पण 2 गोष्टीची आवश्यकता आहे. 1, पूर्वजन्मीची पुण्याई, आणि 2, भगवंताची कृपा. तिळ तिळ पुण्य साचा पडे, पुण्य साचा पडे, हे बहुता जन्मे तरी हे बहुता जन्मे, नाम तुझे वाचेसे आतुडे, नाम तुझे वाचेसे आतुडे. समागम घडे संताचा, दिये हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. समागम घडे संतांचा, दिले इंद्रिय
कान दिले इंद्रियात पाय कान दिले इंद्रियात पाय कान समागम घडे संताचा, पण समागम घडे संताचा याच्याकरता तिळतिळ पुण्य साचा पडे. बरं का, पुण्याशिवाय संतांची भेट होत नाही. बाकी सगळ्या गोष्टी जोडू शकतात. जगामध्ये जे जे अशक्य सांगितलं ना काका, ते सगळं मिळेल. चंद्रामृत मिळेल, सुखे सेव वेल. बरं का, सूर्य पण धरता येईल, म्हणजे थांबवता येईल. वाघ सिंहाचं दूध सुद्धा जोडेल. पण साधूची भेट होण्यासाठी, खऱ्या साधूची भेट होण्यासाठी पुण्याची गरज आहे. ती मला तुमच्याकडे आणखी काही पुरावे, माझ्याकडे पुष्कळ पुरावे आहेत. पण एक सगळ्यात अत्यंत म्हणजे मार्मिक असलेलं उदाहरण रामायणामध्ये. समुद्राच्या तीरावरती उभे असलेली वानरं, प्रत्येक जण आपापलं बळ जामवंताच्या समोर सांगू लागला. एक म्हटला मी 25 योजन जाऊ शकतो, दुसरा म्हटला मी 50 योजन जाईन. अंगद म्हटला मी जाऊ शकतो पण परत येऊ शकत नाही लंकेमधून. जामवंत म्हटलं असं का बोलतोस रे तू? तो म्हटला काय नाही, मी जाऊ शकतो तिथं, पण तिथं रावणाचा जो मुलगा आहे अखया, त्याचा आणि माझं पहिल्यापासून वैर आहे. आम्ही एका आश्रमात शिकत होतो. मी त्याला एक दोनदा खूप मारला होता आणि गुरुनी मला सांगितलं होतं याच्यानंतर जर तू त्याच्याकडे वाकड्या नजरेने जरी बघशील तरी जळून भस्म होशील. आणि म्हणून मी जर लंकेत गेलो तर माझ्या समोर जर तो आला तर मी जळून भस्म होऊ शकतो, म्हणून परत येऊ शकत नाही. मग हनुमंताकडे बघितलं, शांत उभे होते. हनुमंताला जामवंतजी म्हटले, बरं का, असं जगातलं कुठलं काम आहे का ते तुझ्याकडून होऊ शकत नाही बाबा, असा शांत का? हनुमंत म्हटला जिथं बाकीची माणसं बोलतात तिथं मी कशाला बोलू म्हणून शांत उभा आहे. जिथं बाकीची माणसं बोलतात तिथं ज्ञानी माणसांनी मौन धरलेलं असतं, ते शांत बसतात. आपल्या सर्वांना माहिती आहे. मग आता भगवंताचं काम करण्यासाठी हनुमंत आता लंकेमध्ये गेले. लंकेमध्ये गेल्यानंतर तिथे त्या त्रिकूट पर्वतावर उभं राहून ते बघतात लंकेची संपूर्ण शोभा. त्यांनी बघितलं की दिवसा लंकेमध्ये घुसणं तेवढं सोपं नाही. इतका कडक पहारा, एक एक फुटावर एक एक सैनिक उभा आहे. आतमध्ये मी घुसू शकत नाही अशा विशाल देहामध्ये. म्हणून रात्री जायचा निर्णय घेतला. रात्री आपण जाऊ म्हटले. मशक समान मशक समान रूप कपिधरी, लहान झाले मच्छरा इतके. हनुमंतांनी दिवसा जाऊ शकले असते पण रात्री जायचा निर्णय का घेतला? तुम्ही ऐकता ना सगळेजण? दिवसा पण जाऊ शकले असते ते, पण ते म्हटले मी रात्री जाणार, दिवसा जाऊ शकत नाही, रात्री मी जाईन. का? कारण काळोखात माणसाला जेवढा चांगला पारखता येतो तेवढा उजेडात पारखता येत नाही. लक्षात ठेवा. बरीच माणसं उजेडामध्ये संतत्व मिरवतात पण काळोखामध्ये घोटाळे काय असतात ते त्यांना माहिती आहे. जगाच्या समोर शिवभक्त म्हणून मिरवणारा रावण नेमका कसा वागतो हे मला बघायचं आहे. म्हणून रात्री जायचा निर्णय घेतला. मशक समान रूप कपिधरी. आणि आता लंकेच्या द्वारातून आतमध्ये जात होते. तेवढ्यात लंकेच्या दाराचं रक्षण करणारी लंकिनी तिने पकडलं हनुमंताला असं आणि पकडलं आणि ती म्हटली काय रे चाललास कुठं? म्हटली चोरा. हनुमंताला ते सहन नाही झालं. हनुमंत म्हटले मला चोर बोलतीस तू? एवढा मोठा चोर तू लंकेमध्ये लपून ठेवलेला आहे. दुसऱ्याची पत्नी चोरणारा आणि माझ्यासारख्या हरिभक्ताला तू चोर म्हणतेस का? थांब तुला दाखवतो. आणि हनुमंताने तिच्या अशा मुठीतून सुटका केली आणि तिच्या मस्तकावरती जोराचा असा एक प्रहार केला. मुठिका एक महाकपिहानी. थोडा बेस ठेवा आवाजाला, जास्त पातळ झाला. मुठिका एक महाकपिहानी बमत रुधिर धरणी धनिमनी. खाली पडली ती. आता हनुमंताने तिच्या डोक्यावरती प्रहार केला. ती खाली पडली. आता तिच्या मुखातून रक्त बाहेर पडायला लागलं आणि ती उठून बसली आणि हनुमंताला म्हटली हात जोडून आता दुसरा मारू नको बाबा, बस झाला एवढा प्रसाद.
हनुमंत म्हटले मला मगाशी चोर म्हणत होती, तुला खाऊन टाकीन असं म्हणत होती, आणि एका फटक्यात सुधारली. ती म्हटली मी सुधारली म्हणजे मला ब्रह्मदेवाच्या वचनाची आठवण झाली. ब्रह्मदेव म्हटला होता की तुमच्या नगरामध्ये एक वानर येईल आणि त्या वानराच्या दणक्याने तू घायाळ होशील आणि तिथून काही दिवसावरती रावणाचं आयुष्य शिल्लक राहिलं असं समज. मला ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की तो वानर म्हणजे प्रभूचा दूत असेल. आता त्या लंकिनीचे शब्द किती मार्मिक आहे त्या शब्दाकडे लक्ष द्या. लंकिनी म्हणते तुझ्यासारखा भगवत भक्त संत मला भेटणं ही माझी काहीतरी पूर्वजन्मीची पुण्याई होती. तात मोराती पुण्य बहुता नयनन देखहु राम कर दूता. तात मोराती पुण्य बहुता, माझी काहीतरी पुण्याई होती म्हणून हनुमंता तुम्हाला भेटला रे बाबा. आता तिथून हनुमंत आता आतमध्ये गेले. मंदिर मंदिर प्रतिकरी सोदा देखे जहत आतुलित जोधा. गेले आतमध्ये आणि तेवढ्यामध्ये बघितलं हनुमंताने एका घरासमोर तुळशीची झाडं अशी मस्त रोपं होती, सुंदर अशी वृंदावन होते छान. घरावर मस्त रामाची आयुध काढलेली होती. धनुष्य होतं, सुदर्शन चक्र होतं, शंख गदा हे सगळं बघितलं आणि विचार केला हे हरिभक्ताचं घर असावं. पण परत विचार केला लंका तर राक्षसांच्या लंकेमध्ये असा कोण असेल एवढी हिंमत करील म्हणून घरावर रामाचे आयुध काढण्याचा, दारासमोर तुळशीची झाडं लावण्याचा. कारण बहुतेक राक्षसांच्या दारासमोर तुळशीची झाडं नसतात. मी राक्षसांच्या विषयी बोलतोय बा, कोणी वाईट वाटून घेऊ नये. असे कितीतरी राक्षस आहेत का त्यांच्या घरासमोर तुळशीची झाडं नाही. त्यांच्या घरासमोर दुसरं आहे मनी प्लांट. मनी हो. आईची जागा मॉमने घेतली, बाबाची जागा आता डॅडने घेतली, भावाची जागा ब्रोने घेतली, बहिणीची जागा सीसने घेतली बरं का, मराठीची जागा इंग्लिशने घेतली बरं का, भाकरीची जागा आता बर्गरने घेतली आणि दारातल्या तुळशीची जागा आता मनी प्लांटने घेतली. काय करावं? माणसं म्हटलं आम्ही सुधारलो. जयाची दारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान जान ग्रह तुकोबाराय म्हणतात. हनुमंत म्हटले घर तरी कुणाचं असेल हे? बिभीषण उठले होते. बिभीषणाने सकाळी सकाळी उठून जांभई दिली. जांभई देता देता राम म्हटले. बाहेर हनुमंत विचार करतात घरामध्ये कोणतरी राम भक्त असावा. तेवढ्यात बिभीषणाने दरवाजा उघडला. पहाटेच्या प्रसंगी दारात बघतात तर हनुमंताने आपला वेश बदलला होता, बटू रूपामध्ये होते. दोघांचा परिचय झाला. विस्ताराने सांगत नाही, घड्याळ पुढे धावतं म्हणून दोघांचं बोलणं झालं. पण दोघांनी एकमेकाला प्रश्न विचारला, तुम्ही लंकेमध्ये राहून भजन कसं करता? आणि त्यांनी विचारलं लंकेमध्ये ब्राह्मणांना प्रवेश नाही, मग तुम्ही इथं आले कसे? त्यांनी सांगितलं पहिला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सगळ्या गावामध्ये मी कधीपासून फिरतो पण सगळे राक्षस दिसतात. एकही दुकान तिथे दिसत नाही. दुधाची डेअरी कुठं बघायला मिळत नाही, पण दारूचे दुकानं मात्र पुष्कळ आहेत. आणि अशा गावामध्ये तुम्ही हरिभजन करता म्हणजे कमाल आहे. बिभीषण म्हटले हीच तर मोठी कमाल आहे. मी रावणाचा लहान भाऊ बिभीषण, मी जन्मताच हरिभक्त आहे, पण माझ्या भावांचे कर्म हे दुष्कर्म आहेत. या लंकेमध्ये मी असा राहतो. सुनु पवन सुत रहनी हमारी जीबी दसननी जीव बिचारी. 32 दातामध्ये जीव राहते तसा मी इथं राहतो. मग हनुमंताने आपलं खरं रूप प्रगट केलं. सांगितलं मी रामाचा सेवक आहे, सीताशोध करण्यासाठी आलेलो आहे. तू या गावामध्ये राहण्यापेक्षा लंका सोड आणि प्रभू रामचंद्राकडे जा. प्रभू रामचंद्र तुझा स्वीकार करतील, तुझं कल्याण करतील. एवढं ऐकलं आणि आता बिभीषणाच्या मुखातून शब्द किती सुंदर बाहेर पडले पहा. बिभीषण म्हणतो अब मोहिबा भरोसा हनुमंता बिनु हरि कृपा मिले उनई संता. अब मोहिबा भरोसा हनुमंता बिनु हरि कृपा मिले उनई संता. लंकिनी म्हणते तात मोरा ती पुण्य बहुता, माझी पुण्याई होती म्हणून तू भेटला. आणि बिभीषण म्हणतो देवाची कृपा होती म्हणून संत भेटले. आता ही दोन्ही प्रमाण आपल्याला तुकोबारायांच्या गाथेमध्ये पाहायला मिळतात. संचित होते त्याच्यामुळं संत भेटले आणि देवाची कृपा होती म्हणून संत भेटले. दोन्ही प्रमाण गाथेमध्ये पाहायला मिळतात. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य
उदयाचा ठसा बोला भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो हो संत चरण पावलो संत चरण पावलो कीर्तनाला येण्याच्या पूर्वी ते भेटले. माझी अवस्थाच नव्हती कीर्तन करीन असं वाटत नव्हतं मला. घरापासून निघाल्यापासून आज एवढा अत्यंत त्रास झाला गुरुजी, मला स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे बरं का. कीर्तनं वगैरे सगळी बंद आहेत. नाशिकमध्ये आलो, गोळ्या खाल्ल्या 2 आणि स्प्रे बरोबर घेऊन आलो. म्हटलं आता दुखलं तर मारत चला. याला मागं बसवले होते. तिथून कसं आलो आणि तेवढ्या 6 वाजता यांचा फोन आला दत्ता भाऊचा की किती वाजता पोचाल. म्हटले पंचपदी सुरू करायची म्हणून बरं का. आणि तेव्हा मी बोलण्याच्या स्थितीमध्ये नव्हतो त्यावेळेला. पण आता हे सर्व टाळकरी बघितले, तुमचे प्रसन्न चेहरे बघितले आणि आता असं वाटायला लागलं बरं का की अशा या सोहळ्यामध्ये जरी नाचता नाचता मृत्यू आला तरी खऱ्या अर्थाने ते जीवनाचं एक काहीतरी चीज असेल. आणि म्हणून नाचायची बंदी आहे, प्रवासाची बंदी आहे, सगळ्याचीच बंदी आहे. पण तरी देखील मात्र आज या ठिकाणी असा हा सोहळा बघितल्यानंतर राहवत नाही आपल्याला. असो, तुकोबाराय म्हणतात मागचे संचित असतील तर संतांची भेट होते आणि देवाची कृपा असेल तर संत भेटतात. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. निळोबाराई तेच सांगतात, माझे संचित होते म्हणून तुकोबारायांची भेट झाली. ठीक आहे, मग आता तुकोबारायांची भेट झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये नेमका काय बदल झाला, काय परिवर्तन झालं, हे निळोबाराय जगाला सांगतात. निळोबाराय म्हटले तुकोबाराय मला भेटले आणि तुकोबाराय भेटल्यामुळे माझ्या जीवनामध्ये मला काय मिळालं
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. आम्हा सापडले हो आम्हा सापडले आम्हा सापडले काय मिळालं, काय लाभ झाला ते म्हणतात आम्हा सापडले वर्ण. मोठी मजा आहे. भक्तीची पहिली पायरी कुठली असेल कोणी प्रश्न विचारला तर सांगायचं भक्तीची पहिली पायरी संतांची संगती भक्तीची पहिली पायरी आहे. पहिल्यांदा भक्ती म्हणजे काय त्याचा विचार करू, मग नंतर आता त्याचा भक्तीचं वर्म काय सापडलं त्याचा विचार करू. भक्तीचं जीवनामध्ये काय स्थान आहे, भक्ती म्हणजे काय. भक्ती शब्दाचा अर्थ असा आहे परमात्मा आणि भक्त यांच्यामध्ये भक्ताला देव जोडण्याचं जे साधन आहे त्याला भक्ती असं म्हटलं जातं. ज्या साधनाने देव जोडला जातो त्याला भक्ती असं म्हटलेलं आहे. आणि त्या भक्तीशिवाय मानवी जीवनामध्ये बरं का येत किंचित सुद्धा मात्र त्या मानवी जीवनाला अर्थ नाही. ज्ञानोबारायच्या भाषेत सांगतो तुम्हाला. ज्ञानोबाराय म्हणतात भक्ती नसेल ना तर तुम्हाला सांगतो भक्ती नसणाऱ्या पुरुषाचं वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतात गाव चांगलं आहे पण तिथं माणसंच राहत नाही. शेतामध्ये पीक आले पुष्कळ पण तिथं आतमध्ये काही दाणेच भरलेले नाही, फक्त टरफलच आहे. शरीर चांगलं आहे पण आतमध्ये प्राण नाही. माणूस चांगला आहे पण त्याला नाकच नाही. कनेवी सोपटे कंसे लागली आफाटे किंवा घनदाटे काय करावे गोमटे ओसनगर. ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानोबाराय म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही ना त्याच्या जगण्याला आग लागो. माझी भक्तिवीन जळो त्यांचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही ज्ञानोबाराय म्हणतात त्याच्या जगण्याला आग लागो. त्याच्या नुसता जगत असेल आणि माणूस म्हणून मिळत असेल तर त्याच्या माणूसपणाला अर्थ आहे. रस्त्यात पडलेला दगड आणि तो सारखाच आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात भक्तिवीन पशु कशाशी वाढला आणि सटवीने नेला कैसा नाही. तुकोबाराय म्हणतात नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. म्हणजे भक्तिहीन पुरुषाची सर्वांनी निंदा केलेली आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग आता आपण जर आपल्या जीवनामध्ये भक्ती करायचा निश्चय केला की आता एवढी सगळी प्रमाणं आपण ऐकली की माणसाच्या जीवनामध्ये भक्तीशिवाय अर्थ नाही, माणसाच्या जीवनामध्ये भक्तीशिवाय माणसाला किंमत नाही, भक्ती नसेल तर त्याला पशु म्हटलेलं आहे, भक्ती नसेल तर त्याला शव म्हटलेलं आहे, भक्ती नसेल त्याला दगड म्हटलेलं आहे, भक्ती नसेल त्या माणसाची संतांनी तोंड भरून निंदा केलेली आहे.
मग आता आम्ही जर ठरवलं की भक्ती करायची म्हणजे नेमकी, तर भक्ती करायची म्हणजे कशी करायची? तर आता हाच प्रश्न शबरीने विचारला होता प्रभू रामचंद्रांना की प्रभू, सगळेजण म्हणतात भक्ती केली पाहिजे तुझी, पण भक्तीची सुरुवात कशी करायची मला जरा तुम्ही सांगा. असा प्रश्न विचारल्यानंतर प्रभू रामचंद्राने शबरी मातेला सांगितलं, शबरी ऐक, आता तुझ्या निमित्ताने मी जगाला सांगतो भक्ती कशी करायची ते. प्रथम भगती संतन कर संगा, दुजी रती मम कथा प्रसंगा. पहिली भक्ती आहे संतांची संगती करणं. संतांची संगती करणं ही पहिली भक्तीची पायरी मानली गेलेली आहे. बरं, आता संतांची संगती करणं ही भक्तीची पहिली पायरी का? तर त्याचं कारण असं आहे की संतांच्या संगतीमध्ये जीव आला की संतांच्या संगतीमध्ये जीव आल्यानंतर त्या जीवाला संतांच्या मुखातून बाहेर पडलेली प्रासादिक वचनं त्याच्या कानावरती पडली की मग हळूहळू ती वचनं श्रवण करताना त्याच्या अंतकरणामध्ये आता असे ज्ञानाचे अंकुर फुटायला लागतात. ज्ञानाचे अंकुर. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाची भूमिका संतांची आहे आणि अर्जुनाची भूमिका जीवाची आहे. अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करतो. अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करतो म्हणून आपल्याला भगवद्गीता ऐकायला मिळाली. जर परीक्षितीला शाप नसता मिळाला तर आपल्याला भागवत मिळालं असतं का? अर्जुनाला मोह झाला नसता तर आपल्याला भगवद्गीता मिळाली असती का? नाही. अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करतो म्हणून अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करतो म्हणजे अर्जुनाची भूमिका जीवाची आहे आणि इथं भगवंताची भूमिका गुरुची आहे, संतांची आहे. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा संत रूपाने, गुरु रूपाने अर्जुनाला कसा उपदेश करतात आणि अर्जुनामध्ये आता कसा बदल होणार आहे हे सांगत असताना संजय धृतराष्ट्राला कसे शब्द सांगतो त्यातला एक शब्द अत्यंत मार्मिक आहे, तर लक्ष देऊन ऐका. तो असं नाही म्हणत की आता कृष्ण अर्जुनाला उपदेश करणार आहे म्हणून. त्याने काय शब्द प्रयोग केला तो शब्द घेण्यासारखा आहे. ज्ञानोबारायांनी त्या संजयाच्या मुखामध्ये ते शब्द घातलेले आहेत. आता उदार कैसा वर्षेल, आता उदार कैसा वर्षेल. वर्षेल म्हणजे ढग. ढग आता ढगातून कसा पावसाचा वर्षाव होतो तसा आता कृष्ण नावाचा काळ्या रंगाचा ढग आता कसा ज्ञानाची वर्षा करतो ते फक्त बघा तुम्ही महाराज. आता उदार कैसा वर्षेल. आता कृष्ण रंगाचा, काळ्या रंगाचा कृष्ण नावाचा ढग आता कशी ज्ञानाची वर्षा करणारे बघा. तेने अर्जुनाचळ निवेल. त्याच्यामुळं अर्जुन नावाचा पर्वत आता शांत होईल. शांत, अर्जुन नावाचा पर्वत शांत होईल आणि त्या भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेल्या त्या ज्ञानाच्या बळावर अर्जुनाच्या ठिकाणी आता ज्ञानाचे कोंब कसे उगवतात ते फक्त बघा. तेने नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. तेने नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. अर्जुन नावाच्या पर्वतावरती आता ज्ञानाचे अंकुर फुटायला लागतील. तसं संत कृपा झाली की आपल्या अंतकरणामध्ये ज्ञानाचे अंकुर, ज्ञानाचे कोंब फुटायला लागतात. निळोबाराय म्हणतात तेच झालं. तुकोबारायांचा संघ मिळाला, तुकोबारायांची कृपा मिळाली आणि तुकोबारायांच्या कृपेने काय झालं की मला भक्तीचं खरं वर्म कळालं. भक्तीचं खरं वर्म कळालं. कारण भक्तीच्या अनेक व्याख्या केल्यामुळं नेमकं भक्ती काय करावी, कशी करावी हे मला कळत नव्हतं. पण तुकोबारायांच्या कृपेने आता भक्तीचं खरं वर्म मला कळालं. इथं वर्म शब्दाचा प्रयोग केलेला आहे. वर्म म्हणजे काय? तर वर्म म्हणजे कुठलंही कार्य करीत असताना त्या कार्यामध्ये जो कठीणपणा असतो तो कठीणपणा संपवण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते त्याला वर्म असं म्हणतात. जे वर्म कळलं की कार्यातला कठीणपणा संपून ते कार्य सुलभ होतं त्याला वर्म असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुम्हाला सांगतो, समोर ते बसलेले आहेत, तिकडे मिक्सरवर बसलेले आहेत. आता त्या मिक्सरला तुम्ही गेले तर बघून फक्त जाऊन बघा कीर्तन झाल्यावर किती बटणं आहेत त्याला फक्त जाऊन बघा बटणं किती आहेत. पण त्यांना त्याचं वर्म माहीत पडलेलं आहे की कुठलं बटन कधी फिरवावं म्हणून. हो, एकाने मिक्सर घेतला नवीन. तो म्हटला इतकी बटणं आहेत काहीच कळत नाही कुठली फिरवायची म्हणून. म्हटलं अर्धी काढून घरी ठेव, कामापुरती फक्त ठेव त्याला. आता आणखी काय बोलू त्याला. तू शिकून घे, शिकल्यावर तुला कळेल की कुठली बटणं कधी फिरवायची असतात ती. त्यांना वर्म माहिती आहे त्याचं कुठलं बटन कधी फिरवायचं ते. कीर्तनकाराचं कीर्तन पाडायचं का कीर्तन करायचं, कीर्तन ठेवायचं हे त्यांच्या हातात आहे. त्यांनी जर ठरवलं तर कीर्तन ते पाडू सुद्धा शकतात, त्यांनी जर ठरवलं तर ते कीर्तन उचलू पण शकतात. म्हणजे त्यांच्या हातामध्ये काही बटणं आहेत अशी की ते बटणं त्यांनी जर फिरवली तर कीर्तनकाराचा आवाज पूर्णपणे खराब होऊ शकतो
आता एवढ्या प्रकारची सेटिंग करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून केवळ फक्त नाशिक जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता धुळे जिल्ह्यापर्यंत ते पोचले आणि आता आमच्या अंबरनाथ तालुक्यात येऊन पोचले का? त्यांना त्याचं वर्म माहिती आहे म्हणून. बरोबर. आता आमच्या अंबरनाथला एक राज्यस्तरीय सप्ताह होतो मोठा आणि त्याच्यामध्ये त्यांची साऊंड सिस्टम आहे. कळलं का? त्यांना वर्म माहिती आहे. गायनाचं वर्म यांना कळालेलं आहे. एकाने काढला मालकंस, गायला लागला भैरवी. अरे असं कसं झालं? नाही म्हटलं मुद्दाम गेलो म्हटलं तिकडं मी. अरे मग गेलं असतं परत यायचं की मालकंसामध्ये? नाही म्हटलं ती माझी खासियत आहे. मान फोडायची खासियत त्याला म्हणतात. बरं का? मालकंस गातो, भैरवीमध्ये गेला. भैरवीमध्ये गेल्यानंतर परत मालकंस रागात तुला येता आलं पाहिजे तर समजू आम्ही तुझी खरी खासियत आहे म्हणून. बरं का? गावं कसं याचं वर्म ठरलेलं आहे. वाद्यस्वर कुठले, संवादी कुठले, थांबायचं कुठं, सुरुवात कशी करायची, या सगळ्या गोष्टीला एक विशिष्ट प्रकारचं वर्म. आता हे पकवाज वाजवतात. तुम्हाला सांगतो या पकवाजाचं सुद्धा एक वर्म आहे. पकवाजाचं वर्म आहे दादा. या पकवाजाचं हे थाप मारतात ना, थाप, ही थाप मारतात. ही कधी मारायची, कशी मारायची याचं पण वर्म ठरलेलं आहे. तुम्हाला एक सांगतो, कीर्तनामध्ये ना थापा चालत नाही पण थाप चालते. कीर्तनामध्ये थापा चालत नाही पण थाप चालते. थापीशिवाय कीर्तन होऊ शकत नाही. एकाने विचारलं कीर्तनामध्ये थाप का मारायची? कीर्तनामध्ये थाप याच्याकरता मारायची, जसं व्याकरणामध्ये पूर्णविरामाला महत्व आहे. वाक्य झालं की त्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यावा लागतो, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फुल स्टॉप. तसं कीर्तनकाराचं बोलून झालं का मग मारायची विठ्ठला 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 विठ्ठला. कीर्तनकाराचं बोलून झालं तसं वाक्य पूर्ण झालं का मग मारायची थाप. मध्ये मध्ये थापा मारायच्या नाही. हे वर्म ठरलेलं आहे कीर्तनाचं. एक लक्षात ठेवा. तो पकवाज लावायचा कसा, त्याला किती गट्टे लावायचे, त्याला किती कणिक लावायचा, याचं वर्म फक्त त्यांना माहिती आहे. पावडर कुठल्या बाजूला लावायची वर्म माहिती आहे. बरं का? त्या शाईची बघा खासियत कशी आहे. काळी आहे पण पावडर लावल्याशिवाय वाजत नाही ती. असं आहे. ती का लावायची त्याचं वर्म त्यांना माहिती आहे. बाकीची माणसं म्हणतात त्यांना पावडर लागते, त्यांना आमकी लागतात. का लावायची ते त्यांनाच फक्त माहिती आहे. कशा करता लावतात ते वर्म ठरलेलं आहे. गाडी कशी चालवायची, कसं बोलावं, असू द्या, सोडून द्या. तुकोबाराय म्हणतात कार्यातला कठीणपणा संपवण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते त्याला वर्म असं म्हणतात. वर्म वर्म तुका म्हणे वर्म सापडाले हाती. तुका म्हणे Bye.
सापडलं का चिंता संपून जाते. तुका म्हणे वर्म सापडले हाती आणि सांडिली खंती चिंता देवा. वर्म कळलं की चिंता शिल्लक राहत नाही. आणि म्हणून कार्यातला कठीणपणा ज्याच्यामुळे संपतो त्याला वर्म असं म्हटलं जातं. वर्म वर्म. बरेचसे लोक औषध देण्यामध्ये पटाईत असतात, पण माझं प्रामाणिक मत आहे, माहीत असेल तर औषध द्यावं. नंतर कधी कधी दिलेलं औषध सुद्धा माणसाला मारक ठरू शकतो. वर्म माहीत पाहिजे. वर्म. माऊली श्री ज्ञानोबाराय बघा, ज्ञानोबारायांना सगळ्याचं वर्म माहिती आहे. ज्ञानोबारायांना सगळ्याचं वर्म माहिती आहे. औषध कधी द्यावं, कुठल्या वेळेला कुठलं औषध द्यावं, सगळ्याचं. बरं का. आगा गोक्षीर जरी झाले तरी पथ्याशी नाही म्हणितले, तरी ते विषची सुदले नवज्वरी देता. गाईचं दूध अत्यंत पवित्र आहे, गोड आहे, चांगलं आहे, पण ते तापामध्ये चालत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात तापामध्ये ते द्यायचं नसतं. बघा किती ज्ञान आहे ज्ञानोबारायांना. म्हणून संत सज्जनी मांडिले दुकान, जे जाया पाहिजे ते आहे रे, ते उगाच नाही म्हटलेलं त्यांनी. सगळ्या गोष्टीचं वर्म माहिती आहे संतांना, सगळ्या गोष्टीचं वर्म माहिती आहे. संसार कसा करावा याचं सुद्धा वर्म संतांना विचारायचं. राजकारण कसं करायचं हे पण संतांना विचारायचं. मुलं झाली आपल्याला, पण ती नुसती मुलं झाली, पण त्या मुलांना शिकवायचं कसं याचं वर्म सुद्धा संतांना विचारा. परमार्थ करायचं वर्म पण संत सांगतील, आणि प्रपंच चांगला कसा करायचा याचं वर्म पण संत सांगतील. त्यांना सगळ्याचं वर्म माहिती आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी मला वर्म सांगितलं. आम्हा सापडले वर्म. बरं कशाचं वर्म? ते म्हणतात हरिभक्तीचं सोपं वर्म सांगितलं. भक्तीच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी अनेक भक्तीच्या व्याख्या केल्या. शांडिल्य भक्ती सूत्रामध्ये शांडिल्यांनी व्याख्या केल्या. रामचरित मानसामध्ये प्रभू रामचंद्रांनी काही भक्तीच्या व्याख्या केल्या. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा भक्तीच्या अनेक व्याख्या आलेल्या आहेत. पण या सगळ्या व्याख्या वाचता वाचता मला एक गोष्ट कळाली की माझ्या तुकोबारायांनी मला जी भक्तीची व्याख्या सांगितली ना, ती अत्यंत सोपी आणि सुलभ होती. मग काय सांगितली भक्तीची व्याख्या, काय सांगितलं भक्तीचं वर्म? अभंगाचं दुसरं चरण. त्यांचे आळवावे नाम, त्यांचे आळवावे नाम, आळवावे नाम, त्यांचे आळवावे नाम, त्यांचे आळवावे नाम, त्यांचे आळवावे नाम, त्यांचे आळवावे नाम, हृदयी धरोनिया प्रेम, हृदयी धरोनिया प्रेम, त्यांचे आळवावे नाम, त्यांचे आळवावे
सांगितलं, सोपं भक्तीचं वर्म सांगितलं. काय सांगितलं ते म्हटले त्याचे आळवावे नाम. ज्याची भक्ती करायची ना त्याचं नाव आळवायचं. पण कसं आळवायचं? आवडे अनंत आळवावा असं आहे. बरं, पण महाराज कोणत्या नावाने त्याला आळवायचा? त्याची तर अनेक नाव आहेत. तुम्ही त्याला कुठल्याही नावाने आळवलं तरी त्याची काही तक्रार नाही का माझं तुम्ही हेच नाव घ्या म्हणून. एक जण मला म्हणतो हल्ली राम कृष्ण या नावातली ताकद संपली म्हटलं. हल्ली काय बोलावं आता तो का आमदार आहे का खासदार आहे का त्याच्या नावातली ताकद संपली म्हणून नाही. म्हटलं ही जुनी नाव होती म्हटली त्या काळातली, असं म्हणायचं नसतं. देवाचं सामर्थ्य आजही तेच आहे, फक्त आळवणाऱ्या माणसातलं सामर्थ्य संपलेलं आहे. आळवणाऱ्या माणसांची लायकी नाही, पात्रता नाही, योग्यता नाही त्यांची, म्हणून त्याचं सामर्थ्य तेच आहे. ज्यांनी द्रौपदीला साडी पुरवली तो आजही पुरू शकतो. त्याला आळवणारी द्रौपदी कुठे आहे? 24 तासातले द्रौपदीचे 16 तास टीव्ही पाहण्यात जातात बरं का. जी कायम अखंड समजा टीव्ही समोर बसलेली द्रौपदी त्याने कधी तिच्यासाठी यावं? ज्याने ध्रुव बाळासाठी खऱ्या अर्थाने आढळपद दिलं, आजही त्याच्यामध्ये 30 ताकद आहे. पण त्याला ध्रुव बाळ मिळतो कुठं आता सध्या? कारण सगळे बाळ सध्या मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत. त्याला प्रल्हादासारखा त्याला ध्रुवासारखा बाळ मिळत नाही कुठं त्याला. आई टीव्ही मध्ये गुंतलेली आहे, पोरं मोबाईलमध्ये गुंतलेली आहे आणि बाप रम्मी खेळण्यामध्ये गुंतलेला आहे. याला म्हणायचं प्रगती. ही खरी प्रगती आहे. विठ्ठल विठ्ठल ही खरी क्रांती आहे. आजही परमात्म्यामध्ये तेच सामर्थ्य आहे, फक्त त्याला द्रौपदी सारखी त्याला भक्त मिळत नाही, सुदाम्यासारखा भक्त मिळत नाही त्याला. आजही त्याचं सामर्थ्य तेच आहे, येऊ शकतो तो आजही. माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही त्याला कुठल्याही नावाने हाक मारा, त्याला कृष्ण म्हणा, विष्णू म्हणा, गोविंद म्हणा, गोपाळ म्हणा, काही म्हणा त्याला. राम बरवा कृष्ण बरवा, कृष्ण बरवा राम बरवा कृष्ण बरवा, राम बरवा कृष्ण बरवा, सुंदर बरवा बाईयानो, सुंदर बरवा गोपाळ गोपाळ बरवा, केशव बरवा केशव बरवा केशव बरवा, माधव बरवा, केशव बरवा, माधव बरवा, देवी त्रिभुवनी गरवा, कृष्ण बरवा, विठ्ठल बरवा, हा सगळं बरवच आहे. माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात त्याचं कुठलंही नाव घ्या, त्याचं नाव ते बरवच आहे. आणि एक ओवी माऊलीची अत्यंत मार्मिक आहे. नदी पार करायची आहे ना तुम्हाला, भवनदी,
तर भव नदी पार करण्यासाठी तुम्हाला सांगतो भगवंताच्या 1000 नौका उभ्या आहेत, 1000 नौका बरं का. एकच नाव नाही, 1000 नौका उभ्या आहेत. तुम्ही कुठल्याही नौकेत बसू शकता, कृष्ण नौकेत बसा. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या मुंबईहून काही बस सुटतात बरं का. मुंबईहून बस निघाली धुळ्याला, पण त्या ट्रॅव्हल्स कंपन्या वेगळ्या आहेत, पण बस मात्र कुठं पोचती? धुळ्यालाच पोचते. धुळ्याहून निघते ती मुंबईलाच पोचते. तसं एखाद्या नावावरती कृष्ण लिहिलंय, दुसऱ्या नावावरती राम लिहिलंय, एखाद्यावरती अनिरुद्ध लिहिलंय, एकावरती केशव लिहिलंय, एकावरती माधव लिहिलंय, एकावरती नारायण लिहिलंय. पण या सगळ्या नावा तुम्हाला पलीकडे घेऊन जाणार आहेत. माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात, नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजोनिया संसारी तारू झालो. तुम्ही कुठल्याही नौकेत बसा, पण फक्त एवढंच सांगितलं आमच्या संतांनी, तुम्ही कृष्ण म्हणा, विष्णू म्हणा, गोविंद म्हणा, गोपाळ म्हणा, सगळी नावं बरवी आहेत. पण त्याला आळवताना मात्र तुम्हाला वर्म सांगितलं त्यांनी, त्याला आळवा. तुम्ही आळवा आळवा, त्याला गायचं. एखादा म्हटला मला आवाज नाही हो, पण मग त्याला कसा काय गाऊ? आवाज नाही. एखादा म्हटला मला आवाज आहे, पण मला स्वरच लागत नाही माझा. ठीक आहे, साधू संतांनी त्याच्यासाठी पण मार्ग सांगितला. नाही तुला गाता येत, नाही तुला आवाज ना, ठीक आहे, जिथं आहे ना तिथं बस तू. नाही तरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे. एका जागेवर बस, घोटाळा करू नको. आणि माईक पुढं मागायचा अट्टहास करू नको. मागितलं तो आवाज वाढवायला सांगू नको, सत्यानाश करून टाकशील कीर्तनाचा सगळा तो. असं आहे, आपल्याला कळलं पाहिजे खरं म्हणजे ते. तू जागेवरती बस आणि हातामध्ये विना घेऊन फक्त स्वतंत्र म्हणत जातो. नाही जरी तुझं मधुर उत्तर ठाईच बैसोनी आवडी अनंत आळवा. बस एका ठिकाणी, तिथं आवडीने आनंद तू आळव. येईल तैसा बोल रामकृष्ण. आवडीने गा फक्त, असं सांगितलेलं त्यांनी. आणि ज्याला चांगल्या प्रकारचं गाता येतं त्यांनी विना घ्यायचा, मस्त 4 तारा अशा स्वरात लावायच्या, 1 तारा अशी मस्त खर्जामध्ये लावायची, विना खांद्यावरती घ्यायचा, विना असा कानाला लावायचा, आणि मग ते स्वर असे छेडायचे. स्वर असे छेडले की त्या स्वरामध्ये मस्तपैकी आपण असं गायला सुरुवात करायची. मस्त लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेवी ब्रह्मरस आवडीने. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, राग नका मानू. तुम्ही किती गाता किंवा किती तुम्ही आळवता, याच्यापेक्षा तुमच्या आळवण्या गाण्यामध्ये प्रेम किती आहे. परमात्मा त्या प्रेमाचा भुकेलेला आहे. जर आपल्या गायनामध्ये जर प्रेम नसेल तर भगवान म्हणतात त्याला काहीच अर्थ नाही. म्हटले त्याला काहीच अर्थ नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गातो नाचतो हे दाखवितोच्या ना, प्रेम नारायणा नाही अंगी. काही उपयोग आहे. आणि प्रेम नसल्यामुळं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एकदा परमात्म्याचं जामवंती सोबत जेव्हा लग्न सोहळा झाला, जामवंती बरोबर, आणि लग्न सोहळ्यामध्ये सगळेजण त्या ठिकाणी आले. नारद महर्षी तिथं आले. नारद महर्षी तिथं आल्यानंतर देवाने सांगितलं, बरं झालं नारदा आले तुम्ही, छान छान छान, तुमचं स्वागत आहे. देवाचं लग्न कोणासोबत होतं? कोणासोबत? बोला. जामवंती कोण होती जातीची? अस्वल, रीस. आता रीस असलेली अस्वल, तिच्याबरोबर देवाने लग्न केल्यामुळं जास्तीत जास्त वराड जे होतं ते कुठलं होतं? अस्वलच. आमच्या जातीत कृष्ण जावई झाला, त्यांना आनंद झाला होता. आणि 99% अस्वलं त्या ठिकाणी सगळी झाडून आली होती, अस्वलं भगवंताला पाहण्यासाठी. नारद महर्षी तिथं आल्यानंतर देवाने सांगितलं, बरं झालं तुमचं आगमन झालं, छान. आता फक्त माझी एवढीच विनंती आहे का या लग्न सोहळ्यामध्ये तुम्ही एक अभंग म्हणावा. नारद महर्षी म्हटले, देवा अरे तू कोणासमोर मला गायला सांगतो याचा तरी विचार कर जरा. मी काय साधा गाणार आहे? या अस्वलांच्या समोर मी गाऊ? जे लोक विण्याला तुंतुन म्हणतात, पकवाजीला ढोलकी म्हणतात, मी अस्वलांच्या बद्दल बोलतोय. तुम्ही तेवढं काही जास्त खोलात जाऊ नका. जे विण्याला तुंतुन म्हणतात, पकवाजीला ढोलकी म्हणतात, ते आतापर्यंत अख्ख्या आयुष्यात त्यांना कळलं नाही त्याला मृदंग म्हणतात म्हणून, आणि त्यांच्यासमोर मी गाऊ?
भगवान म्हटले त्यांच्यासाठी नको पण माझ्यासाठी तरी गा. नाही देवा म्हटले आज मी गाऊ शकत नाही. ठीक आहे मग तू असं कर ना तुझा विना देशील. विना कोणाला? हा बाजूला आहे ना बसलेला अस्वल हा तो गाईल ना चांगला अभंग म्हणेल तो. तुला कसं माहिती तो गातो म्हणून? मला सगळं कळतं कोण गातो कोण प्रवचन चांगलं करतो सगळं मला कळतं बरोबर. देऊन टाक त्याला विना. नारदानी त्याला विना दिला. पहिला नाही म्हणत होता पण तो विना म्हणजे देवाचा प्रसादच आहे आणि त्याने दिलेला प्रसाद कसा नको म्हणून देऊन टाकला त्या अस्वलाला. त्या अस्वलाने तो विना घेतला जाऊन मस्तपैकी एका ठिकाणी बसला उंच आसनावरती आणि भगवंताला विचारू लागला देवा काय गाऊ ते सांगा. भगवान कृष्ण म्हटले चांगली संत मंडळी इथं बसलेली आहे एक संतपर चांगला अभंग म्हण. देवा कुठल्या रागामध्ये गाऊ ती मला तुम्ही सांगा. भगवान म्हटले मंगल समयी जो राग गायला जातो त्या रागामध्ये तू म्हण. आणि जास्तीत जास्त मंगल प्रसंगामध्ये चंद्रकंस नावाचा राग गायला जातो. आपण पाहता सनई सुद्धा असे लग्न सोहळ्यामध्ये तर चंद्रकंस रागातली सनई आपल्याला ऐकायला मिळते त्या ठिकाणी. आणि मग त्या अस्वलाने असा सुंदर राग गायला असा सुंदर राग गायला बरं का. त्यांनी कुठले शब्द होते मला नक्की माहीत नाही पण राग मात्र त्यांनी गायला चंद्रकंस. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करिले. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करिले.
सर्वांची मान खाली झाली. कळलं ना? म्हणजे भगवान कधी कोणाकडून कोणाचा अभिमान घालवतील ते सांगता येत नाही. एका सामान्य अस्वलाकडून नारदाला दाखवून दिलं की गायचं असेल तर माझ्यासाठी गा, लोकांसाठी गाऊ नका. भजनामध्ये प्रेम असावं. प्रेमेविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी वाचूनी काय. प्रेम नसेल तर ते भजन कोरडं भजन आहे. म्हणून त्याचे आळवावे नाम हृदयी धरोनिया प्रेम. भगवान स्वतः म्हणतात मी फक्त भावाचा भुकेलेला आहे. आम्ही भावाचे पाहुणे भलतेही. पण भावनेने कोणी गायलं कसंही गायलं तरी त्याचा स्वीकार मी करतो. निळोबाराय म्हणतात भजन करताना ते काया वाचा मनाने करावं. हेही आमच्या श्रीगुरूंनी मला सांगितलं. वाजवणी टाळी सुखे नाचावी रावळी. आणि हे भक्तीचं वर्म मला संतांनी सांगितलं. अभंगाचं शेवटचं हृदय धरोनिया प्रेम.
अन्नदाते पुढे या. महाप्रसादाचे अन्नदाते पुढे या. जय विठोबा रखुमाई. जय 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 आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते गोरख विठोबा कोकाटे. त्यानंतर आजचे ज्यांचे अन्नदान आहे सर्वांनी पुढे यायचे. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. गोरख विठोबा कोकाटे, सुभाष तुळशीराम ठोक, श्री माधव हनुमंता शिंदे, श्री पांडुरंग हरी कोकाटे आणि सुधाकर अशोक ठोक यांनी पुढे यायचंय. चला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली. चला 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 ज्ञानेश्वर माऊली. हार घालणाऱ्या सर्व भाविकांनी समोर येऊन बसत चला. चला चला चला. आम्हा सापडले वर्म हरी भक्तीचे सुगम त्याचे आळवावे नाम. हृदय धरोनिया प्रेम वाजवणी टाळी सुखे नाचावे रावळी त्याचे आळवावे नाम. हृदय धरोनिया प्रेम विठ्ठलामने संती दाविले हे कृपावंती त्याचे आळवा. हार घ्या चोपदार हार घ्या. हृदय धरोनिया प्रेम. घ्या घ्या लवकर. झाले का विण्याचं? हा बर बर. अभंगाच्या फक्त एका चरणाचं चिंतन आतापर्यंत सांगितलं. घड्याळ समोर होतं पण या गुणीजनांच्या उत्तम अशा गुणाला भुलून, जसं एखादा गारुडी जसा बासरी वाजवतो, त्याची बीन वाजवतो आणि साप जसा भुलून जातो, तसं यांच्या गायनामुळे मी विसरलो की घड्याळ बघायचं विसरून गेलो. 9च्या पुढे निघून गेलो कधी हे माझं मला कळलं नाही. माझी वेळ संपून गेलेली आहे. वेळेपेक्षा थोडंसं पुढे गेलो म्हणून क्षमा कराल ही अपेक्षा आहे. घ्या राहू द्या. आता तेवढे ज्याने आणले त्यांना समाधान वाटेल तेवढंच असू द्या. असं आहे. ज्यांचे काढली त्याने वाईट वाटून घेऊ नका भाऊ. तेव्हा वेळेपेक्षा पुढे गेलो म्हणून क्षमा मागतो, पण मला वाटत नाही की क्षमा मागितली तुम्हाला आवडेल म्हणून. बरोबर ना? आतापर्यंत प्रपंचामध्ये नको त्या गोष्टी करण्यामध्ये आपला किती वेळ गेला त्याचा आपण विचार नाही केला. मग चांगले शब्द कीर्तनामध्ये कानावरती पडताना जर 15 मिनिटं वाढली तर त्याच्यामध्ये वाईट तरी काय वाटून घ्यायचंय. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, काळ सारावा चिंतने एकांतवासी, गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. असो आज या ठिकाणी हा सगळा सोहळा बघून मी खूप खूप भारावून गेलो खऱ्या अर्थाने. हा अत्यंत वैभवशाली असलेला सप्ताह मी अख्ख्या महाराष्ट्रात सांगेन. सप्ताह जाऊन बघायचा तर खडांगळीचा सप्ताह बघायचा आणि गुणीजन बघायचे तर खडांगळीला जाऊन बघायचे. खरं अशा प्रकारचा हा सोहळा. तुम्हाला खरं सांगतो आज बोलण्याचं त्राण नव्हतं, पण हे सगळे गायक मंडळी बघितली, वादक मंडळी बघितली. जसं ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय पहिल्या अध्यायामध्ये, या एका एकाच्यानी कैवारे विश्व होय, एका एकाच्यानी मनोव्यापारे विश्व होय संहरे, हा कृपाचार्यन पुरे एकलाची. तशा पद्धतीने हर का युधामन्यूचे विक्रांत उत्तम औजाश्य वीर्यवान असे हे बसले 2 पराक्रमी. असे जसं सेनापतीने म्हणावं आक्रमण आणि सैन्याने तुटून पडावं, तसं नुसतं विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात कधी ना आम्ही पक्वा जाऊ तुटून पडतो कधी. अशा प्रकारचे बरं का वारकरी संप्रदायातले 2 दिग्गज. खरं ही आपल्या संप्रदायातली संपत्ती आहे, आपल्या संप्रदायाचं वैभव आहे, आपल्या संप्रदायाचं ऐश्वर आहे. बरं का जरी समजा आता चंदूभाऊ आमच्या आळंदीचे असतील आणि विकास भाऊ तुमच्या नाशिक जिल्हा सिन्नरमधले असतील, तरीसुद्धा हे केवळ मर्यादित नसून ही महाराष्ट्राची संपत्ती आहे आपल्या, ही वारकरी संप्रदायाची संपत्ती. गुरुजींसारखी अशा या मंडळीसारखी ही सगळे जे आहेत
ही परमेश्वरांनी वारकरी संप्रदायामध्ये का जन्माला घातली तुम्हाला सांगतो. आता ऐका बरं का, ही अशी लोक परमात्मा का जन्माला घालतो. कारण 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन. मग माझ्या ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी परमेश्वर प्रत्येक भागामध्ये असे गुणी लोक जन्माला घालतो. म्हणून मी तुम्हाला जाहीर सांगतो या ठिकाणी, जाहीर सांगतो या ठिकाणी की असे वादक आणि यांचे गुरुजींसारखे गायक जर कीर्तनकाराला रोज मिळाले तर कीर्तनकार 110 वर्ष जगू शकतो. 110 बरं का, लक्षात ठेवा. असो, तेव्हा आज या ठिकाणी ही मंडळी आली, माझ्या कीर्तनाला साथ केली, सर्वांना धन्यवाद देतो. शेवटची सूचना, माणसांनी माणसासारखं जगा, संगत चांगल्याची करा, मरायच्या आधी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला. मुलांना फक्त जन्माला घातलं एवढ्याने तुमचं कर्तव्य संपत नाही. ज्या आई वडिलांनी मुलाला शिक्षण नाही दिलं ते आई वडील त्या मुलाचे सर्वात मोठे शत्रू समजायचे. माता शत्रू पिता वैरी ये न बालो न पटितहा. ज्या आई वडिलांनी मुलाला शिक्षण नाही दिलं ते आई वडील त्या मुलाचे सर्वात मोठे शत्रू समजायचे. म्हणून तुम्हाला सांगतो, एक विशिष्ट वेळ असते मुलांना संस्कार करण्याची, ती हातातून निघून गेली की मुलं आपल्या हाताबाहेर निघून जातात. एका माणसाची 300 कोटीची प्रॉपर्टी आहे आणि तो चहा घेऊन आला. त्याला विचारलं, तुम्ही चहा घेऊन का आलात, घरामध्ये कुणी नाही का? तो म्हटला, एकच मुलगा होता आणि तो रेल्वेच्या अपघातामध्ये गेला. म्हटलं, कसा गेला? तो म्हटला, त्याच्या प्रेमाचा भंग झाला म्हणून त्याने आत्महत्या केली. आश्चर्याची गोष्ट मोठी आहे. परमेश्वरांनी तुम्हाला जी जवानी दिली ती काही रेल्वेखाली जीव द्यायला दिली आहे? अरे, डोळ्यासमोर आदर्श ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. डोळ्यासमोर आदर्श ठेवा भगतसिंग राजगुरूचा. डोळ्यासमोर आदर्श ठेवा स्वामी विवेकानंद ज्ञानोबारायांचा. अशा थोर पुरुषांचा डोळ्यासमोर आदर्श ठेवा. एवढंच सांगेन पोरांना, माझ्या सगळ्या तरुण बांधवांना, पोरांनो, जवानी सोनं आहे, चांगल्या मार्गामध्ये खर्च करा. गाडी चालवताना ती गाडी इतक्या जोराने चालू नका की त्या गाडीचा तुमचा अपघात होईल आणि तुमच्या आईवडिलाला पश्चाताप करायची पाळी येईल. माझ्या मुलींना मी सांगेन, पोरीनो, माझी विनंती आहे, तुमच्या मोबाईलवरती कुणाचा अनोळखी माणसाचा मेसेज आला तर त्याला रिप्लाय देऊ नका. कुणी हाय पाठवला तर त्याला हॅलो पाठवू नका. तुम्ही जेवलात का त्याला हो म्हणू नका. तुम्ही राहता कुठं तुमचा पत्ता देऊ नका. तुमच्या कॉलेजचा पत्ता देऊ नका. अनोळखी माणसाशी प्रेम करू नका. विनंती माझी एवढीच आहे की तुमच्या बापांनी तुमच्यासाठी जे स्वप्न पाहिलेत ना तर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वागू नका. माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे. का, या देशामध्ये भलं मोठं रॅकेट एक काम करतं. आतापर्यंत कितीतरी मुली त्या प्रेमाला भंग पडल्या आणि नंतर पश्चाताप करायची पाळी आली. कीर्तनात सांगतो तुम्हाला, आपल्या देशातली एक मुलगी पाकिस्तानमध्ये गेली, आता तिकडं पश्चाताप करते. मुंबईच्या एका मुलीने प्रेम केलं एका दिल्लीच्या मुलाबरोबर, 36 तुकडे झाले तिचे, 36 तुकडे. एका बाईने एका माणसावरती डोळे झाकून प्रेम केलं, 70 तुकडे झाले तिच्या बॉडीचे. हे फक्त कळलं म्हणून लोकांच्या निदर्शनास आलेलं आहे. रोज कितीतरी मुली विकल्या जातात, कितीतरी मुली आज मारल्या जातात, कितीतरी मुली आज परदेशामध्ये पाठवल्या जातात. माझी विनंती पोरीनो की चांगलं वागा, नीट वागा. मोबाईल चांगला पण आहे, मोबाईल वाईटसुद्धा आहे. तुम्ही किती पण मोठ्या व्हा, चंद्रापर्यंत जा, सुनीता विल्यन, कल्पना चावला अशा तुम्ही मोठ्या व्हा, पण तुमची आई आणि तुमचा बाप समाजामध्ये उंच मानेने फिरेल ना, हे फक्त तुमच्या हातात आहे. एवढंच करा, खरं का? हो, जरी तुम्हाला स्वातंत्र्य असलं, व्यक्ती स्वातंत्र्य असलं, व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही इतक्यासुद्धा मोकळ्या होऊ नका. आणि फक्त एवढीच माझी विनंती आहे, जेवढी स्त्री अंग भरून कपडे घालून फिरते ना तेवढी तिला अधिक शोभा आहे. जेवढे अंग भरून कपडे घालील ना तिला अधिक शोभा आहे. दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाप येईल अशा प्रकारचे कपडे घालू नका, एवढीच माझी विनंती आहे. म्हणून अंग भरून कपडे घालायचे. संपत्ती जीवनामध्ये पुष्कळ कमवायची, पण संपत्ती कमवण्यात नुसतं आयुष्य खर्च करू नका. इतकाही पैसा कामायचा नाही की लोक मारायला टपतील, इतका कमवू नका. आणि इतका कमी पैसा कमवू नका की सप्त्याला द्याल तुमच्याकडे 51 रुपये नसतील. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तुमची आणखी एक 2 मिनटं घेतो. मंदिरातली मूर्ती आहे ना ती माणसाने बनवलेली आहे आणि जगातला प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव ईश्वराने बनवलेला आहे. मंदिरातल्या दगडाच्या मूर्तीवर जेवढं प्रेम करताना तेवढं माणसांवरती प्रेम करा, ही परमेश्वराची सेवा आहे. म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. धर्म जगवा म्हणजे तुम्ही जगाल, एवढीच माझी विनंती आहे. करा सर्वांनी हात वर, करा वर हात, करा वर हात. अजून बऱ्याच लोकांचे झालेले नाही. ज्याचे झाले नसतील त्याचा फोटो काढा, त्याला जेवायला देऊ नका. करा वर हात सर्वांनी.
विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरि 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 नारा देव तुकाराम देव तुकाराम तुकाराम